Hello dear students, this is Akshay. Today we are going to take the doubts from the DPP B04. So हा पहिला question आहे. For a straight line, okay, choose the correct alternative. मी अजून तुम्हाला ग्राफ ही कन्सेप्ट शिकवलेली नाही आहे. ॲक्च्युली ही जी वर्कशीट आहे दिस इज फॉर 11th क्लास आणि त्यांना ग्राफ अगोदर होतात आणि तुम्हाला डेलिबरेटली मी घेतलेले नाही आहेत. त्यामुळे ह्याच्यातले जेवढे पार्ट आपल्याला कव्हर करता येतील तेवढे करूया आता सध्या. ओके, सो इथं तुम्हाला एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे. तुम्ही ह्याला स्ट्रेट लाईन असं घेऊ नका, यू टेक इट एज अ फंक्शन ऑफ एक्स. समजा एवढं तरी आपण मानू शकतो की दिस इज अ फंक्शन ऑफ एक्स. आणि खाली ऑप्शनमध्ये जर बघितल्या पहिल्या आणि दुसऱ्या तर दे आर टॉकिंग अबाउट डी वाय बाय डी एक्स. जर तुम्ही डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट केला तर आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटची डिफरन्सिएशन 0 होतं. एक्स विल बी ड्रॉप्ड अँड दिस आन्सर विल बी 4/3. ठीक आहे, दिस इज वन मेथड. अजून तुम्ही काय करू शकता, यू कॅन टेक दिस -4 ऑन दिस साइड. दिस विल बिकम y plus 4 is equal to 4/3x and this can be written as x is equal to, check it कसं लिहितोय मी, 3/4y plus 3. चेक करायचं काय केलंय मी. I just multiplied, I just divided this. ओके, हे सगळ्याला मी काय केलं, यांना डिवाइड केलं. आता जर मला समजा dx बाय dy काढायचं असेल, तुम्ही जर ह्या इक्वेशनमध्ये बघितलं नाव x इज अ फंक्शन ऑफ y असं सुद्धा तुम्ही डिफाईन करू शकता. तर तुम्हाला जे आन्सर येईल इट विल बी 3/4. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की dy बाय dx इज नथिंग बट टॅन थिटा. बरोबर, इट इज नथिंग बट टॅन थिटा. मग तुम्ही जर एखादा ट्रायंगल ड्रॉ केला, समजा दिस इज 3, दिस इज 4, दिस इज 5, तर आपल्याला माहिती आहे दिस अँगल इज 37 अँड दिस अँगल इज 53. मग जर तुम्ही टॅन थिटा इज इक्वल टू 4/3 म्हणत असाल, दिस थिटा हिअर इट शुड बी 53 डिग्री. आणि इथं जर तुम्ही टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 म्हणत असाल, दिस थिटा शुड बी इक्वल टू 37 डिग्री. ओके, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन काय येतात, करेक्ट येतात. ओके, तुमचं ट्रिग्नोमेट्री स्ट्रॉंग पाहिजे. त्यानंतर एक्स इंटरसेप्ट इज 3, लेंथ ऑफ लाईन बिटवीन एक्स अँड वाय ॲक्सिस, हे मी तुम्हाला ग्राफमध्ये कव्हर करेन. और छोट्या कन्सेप्ट आहेत, या काही एवढं टफ नाही आहे. फक्त दिस इज नॉट द करेक्ट टाइम टू टीच दिस. आय एम जस्ट टीचिंग यू द आस्पेक्ट ऑफ दिस डिफरन्सिएशन. हे तुम्हाला समजलं का फक्त बघा, चेक करा. ओके, नेक्स्ट इफ यू सी दिस क्वेश्चन काय म्हणतोय बघा. The radius of the spherical balloon is increasing with respect to time at a rate of 2 pi meter per second. तुम्ही जर एखादा बलून बघितला, सो इट इज नथिंग बट अ स्पियर. स्पियर म्हटलं की त्याला काहीतरी रेडियस आला, बरोबर. आता हा जो रेडियस आहे इट इज चेंजिंग विथ टाइम ॲट अ रेट ऑफ, सी हिअर रेट इज गिवन, इट इज 2/π मीटर पर सेकंड. म्हणजे सिम्पली हे काय दिले तुम्हाला, dr/dt ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 2/π. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. सिम्पली फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम वेन द रेडियस इज 0.5. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय असतो, 4/3πr³. ओके, आता इथे एक छोटीशी कन्सेप्ट आहे जी मी तुम्हाला डिफरन्सिएशनमध्ये नव्हती सांगितली. तुम्ही काय करू शकता, याला दोन प्रकारे डिफरन्शिएट करू शकता. पहिलं डिफरन्सिएशन असं आहे, dv/dr इज इक्वल टू 4/3. ओके, हे पाय इज अ कॉन्स्टंट. आता ह्या r³ डिफरन्सिएशन काय होईल, 3r². ओके, आपण पहिल्याच पद्धतीने जाऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. So this can be written as dv is equal to 4/3π, okay, into 3r² into dr. जर समजा मी दोन्हीकडे dt ने डिवाइड केलं, okay, so this will be what the rate of change of radius with respect to time and this will be what the rate of change of volume with respect to time.
Okay, rate of volume change. ओके, थोडासा हायर कन्सेप्ट आहे. मग त्यांनी काय विचारलंय, जेव्हा माझा रेडियस 0.5 मीटर होता त्यावेळेला हा रेट किती होता. तुम्ही पहिल्यांदा कॅन्सलेशन्स करा. 3 ला कॅन्सल झालं. दिस विल बी 4 पाय आर स्क्वेअर बरोबर इंटू डी आर बाय डी टी. डी आर बाय डी टीची व्हॅल्यू तुम्हाला 2/पाय दिलेली आहे ऑलरेडी. हे पाय पाय कॅन्सल होऊन जाईल. सो दिस विल बी 8r स्क्वेअर इजंट इट. आरच्या जागेला जर तुम्ही व्हॅल्यू पुट केली 0.5, so this will be 0.5 the whole square. It will be 8/4, that is 2 meter cube per second. कारण वॉल्यूम मीटर क्यूब असतं, सेकंड टाइम सेकंडमध्ये असतो. सो दिस इज द आन्सर. हे कळले का बघा. यू नीड टू थिंक आउट ऑफ द बॉक्स फॉर सॉल्विंग सच काइंड ऑफ क्वेश्चन्स. हा 12वीचा क्वेश्चन आहे. 12वी स्टेट बोर्ड किंवा CBSE तिथं म्हणतं ते द ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन येतो ह्या टाईपचा. हा तुम्हाला जमलाय का बघा फक्त मला. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 6th क्वेश्चन. डिफरन्सिएशन ऑफ कॉस ऑफ रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज. आता तुम्हाला शुअर शॉर्ट माहीत पाहिजे की y इज इक्वल टू कॉस एक्स जर असेल, सो इट्स डिफरन्सिएशन dy बाय dx इज सिम्पली रिटर्न ॲज मायनस साइन एक्स बरोबर. पण जर y इज इक्वल टू कॉस ऑफ रूट एक्स असेल तर जे dy बाय dx असतं ते मायनस साइन ऑफ रूट एक्स असतंच, इंटू काय असतं, रूट एक्सचं डिफरन्सिएशन असतं. ओके, सो इट इज डिफरन्सिएशन ऑफ रूट एक्स, ते किती असतं 1/2 रूट एक्स. हे ह्याला काय म्हणतो आपण, चेन रूल म्हणतो. हा तुम्हाला जमला पाहिजे. ओके, सो द फायनल आन्सर विल बी व्हॉट, dy बाय dx इज इक्वल टू -1/2 रूट एक्स इंटू साइन ऑफ रूट एक्स. चेन रूल जर तुम्हाला येत नसेल तर हे तुम्हाला जमणार नाही. मी डायरेक्टली करून दिलोय. ठीक आहे, कळतंय का बघा. त्यानंतर नेक्स्ट 8th क्वेश्चन. ओके, द हाइट at any time of the ball thrown vertically varies according to the equation. So here simply what, a equation is given or a function is given, minus 16t square plus 256t. ह्याला h is a function of time असं म्हणू शकतो, isn't it? How long after in seconds the ball reaches to the highest point. आता इथं तुम्हाला अजून एक कन्सेप्ट मी ॲक्च्युली आज शिकवणार होतो पण ती राहून गेली. सिम्पली तुम्ही कधी तर शाळेमध्ये वगैरे शिकला असाल की व्हेलॉसिटी इज डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि त्याला रेट ऑफ चेंज, ओके, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं ते, विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर ह्या व्हेलॉसिटीला कधी कधी असं पण लिहिलं जाऊ शकतं dx बाय dt, वेअर एक्स इज वॉट, डिस्प्लेसमेंट. हे जे प्रॉब्लेम्स आहेत 8वा किंवा ह्या टाईपचे डिस्प्लेसमेंटचे वगैरे, हे परत मी तुमच्या कायनॅमेटिक्समध्ये घेणार आहे. ठीक आहे, आता फक्त हा एक घेऊन दाखवतो, बाकीचे मी तुमचे कायनॅमेटिक्समध्ये घेईन. ठीक आहे, नो रश, सिम्पली येऊन जातील तुम्हाला, काय अवघड नाही आहेत. त्यानंतर ॲक्सेलरेशन जे असतं ते काय असतं, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲक्सेलरेशनला कसं लिहिलं जाऊ शकतं, dv बाय dt असं लिहिलं जाऊ शकतं. डिफरन्सिएशन असते सिम्पली. मग तुम्ही जर एक बेसिक कन्सेप्ट बघितला, जेव्हा आपण बॉलला वर फेकतो, याने काय म्हटलं बघा, एखादा बॉल मी वर फेकला आणि तो किती हाईट कव्हर करेल, समजा h हाईट कव्हर केली त्यानं t टाईममध्ये. ओके, तर त्याचं हे फंक्शन त्याने दिलेलं आहे. जेव्हा तो हायेस्ट पॉईंटला जातो, समजा इथं हायेस्ट पॉईंटला गेला, ओके, दिस इज द हायेस्ट पॉईंट, then you should know its velocity becomes 0.
म्हणजे व्हेलॉसिटी काय होते, 0 होते. तुम्ही जर बॉटमपासून त्याला वर फेकलं बघितलं तर हा तुमचा इनिशियल पोझिशन आहे, हा तुमचा फायनल पोझिशन आहे. दिस इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट फॉर यू. ही जी एच आहे इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट. ओके, so when you differentiate this you will get velocity dh by dt. डिस्प्लेसमेंटला तुम्ही x म्हणू शकता, h म्हणू शकता, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. कधी कधी s म्हणतात, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सिम्बॉल्स आर डिफरंट बट द लॉजिक इज सेम. तुम्ही जर डिफरन्शिएट केला दिस विल बी मायनस 32t प्लस 256. आणि आपल्याला ही व्हेलॉसिटी 0 कुठल्या टाइमला असणार हे विचारले त्यांनी. इन सेकंड्स म्हणजे काय, टाइम. सो when you equate this with 0 काय होईल, दिस विल बी 256 इज इक्वल टू 32t. तुम्ही जर बघितला 16 दुनी 32, दिस t व्हॅल्यू विल कम आउट टू बी 8 सेकंड्स. हा डिस्प्लेसमेंटचा क्वेश्चन आहे. मी परत हा कुठंतरी कायनॅमॅटिक्समध्ये वगैरे घेणार आहे, सो डोंट वरी अबाउट इट. जिथं जिथं डिस्प्लेसमेंट ॲक्सेलरेशनचे कन्सेप्ट आहेत नाही, तर तुम्हाला जर समजा एवढे नाही कळाले, इथं एवढा फील नाही आला, डोंट वरी. आम्ही एकदम बेसिकपासून कायनॅमॅटिक्स नावाचा एक चॅप्टर आहे मोशनचा, त्याच्यामध्ये आपण शिकणार. ठीक आहे, ओके. नेक्स्ट 9th क्वेश्चन काय म्हणतोय, the slope of the tangent to the curve y is equal to ln cos x at x is equal to. मी तुम्हाला म्हटलं होतं की समजा if we have y and x ग्राफ आणि इथं जर समजा असा काहीतरी कर्व असेल, ग्राफ असेल असं, तर त्यातल्या कुठल्या पण पॉईंटला जर मला टँजेंटचा स्लोप काढायचा असेल, ओके, ही काय असते, टँजेंट असते. तिचा जर स्लोप काढायचा असेल, स्लोप म्हणजे काय, स्लोप इज नथिंग बट टॅन थिटा. आणि त्यालाच आपण अजून एका पद्धतीने म्हणतो, इट इज कॉल्ड एज dy बाय dx. फक्त dy बाय dx केल्यानंतर जे काय फंक्शन येईल त्याच्यामध्ये x ची किती व्हॅल्यू आहे ती पुट करायची, यू विल गेट द स्लोप सिम्पली. याचं एक डेमॉन्स्ट्रेशन करू सिम्पली. समजा इथं y ॲज अ फंक्शन काय दिलं आहे, ln ऑफ कॉस एक्स. आता मी तुम्हाला लॉग नाही शिकवलेला, ह्याला तुम्ही असं पण म्हणू शकता y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स. आता लक्ष द्या, इथं तुम्हाला फंक्शनच्या आत फंक्शन भेटतंय, सो यू नीड टू यूज अ रूल कॉल्ड एज चेन रूल. चेन रूल काय म्हणतो की y इज इक्वल टू लॉग एक्स असेल समजा, तर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. ठीक आहे, कधी कधी इथं ई म्हणून सुद्धा असतं, काय फरक नाही पडत. सध्या तुम्ही बेसिक बघायचं, dy बाय dx इज नथिंग बट 1 अपॉन एक्स. पण जर y इज इक्वल टू लॉग ऑफ समथिंग असेल तर dy बाय dx काय असतं, 1 अपॉन समथिंग इंटू त्याचं जे डिफरन्सिएशन आहे ते इथं लिहायला लागतं. तुम्ही जर इथं प्रॉपरली बघितला, dy बाय dx विल बी इक्वल टू 1 अपॉन समथिंग म्हणजे काय, कॉस एक्स आहे, इंटू त्याचं डिफरन्शिएशन काय आहे, मायनस साइन एक्स. ओके, सो दिस dy बाय dx will be equal to minus tan x. Sin upon cos is tan and the minus comes out to की मायनस पुढं लागेल त्याच्या, मायनस tan x. आता हा स्लोप झाला आणि स्लोप x प्रमाणे बदलणार. तुम्ही प्रत्येक पॉईंटला बघितला, इथं x काहीतरी असलं, इथं असा स्लोप आहे, इथं x बघितला, इथं काहीतरी असा स्लोप आहे, इथं x बघितला, इथं असं काहीतरी स्लोप. आपल्याला इथला स्लोप पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, x इज इक्वल टू 3π/4. 3π/4 जर तुम्ही म्हणाला, इट इज नथिंग बट 135 डिग्रीज. मग हा कुठला क्वाड्रंट येतो, सेकंड क्वाड्रंट येतो. ओके, सेकंड क्वाड्रंट. मग तुम्ही नुसतंच tan 135 ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करा. इट कॅन बी रिटन एज tan ऑफ 180 मायनस 45. दिस कॅन बी रिटन एज मायनस ऑफ tan 45. त्याची व्हॅल्यू असते -1. पण आपल्याला मायनस ऑफ tan x पाहिजे. ओके, म्हणजे मायनस ऑफ tan 135 पाहिजे. सो दिस विल बी मायनस ऑफ -1. सो द आन्सर विल बी +1.
ओके, एक मिनिट. या, आय होप यू गॉट दिस क्वेश्चन. सोपं आहे, फक्त चेन रूल वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला, आणि तुम्हाला लॉगचा अजून एवढा फील आला नसेल, डोंट वरी, मी घेईन कधीतरी. लॉग नाही आला म्हणजे डिफरन्सिएशन नाही आलं असं नाही आहे. ओके, फक्त मी तुम्हाला दाखवतोय की कसं काय स्टडी, किती लेवलपर्यंत आपल्याला स्टडी करायचं, काय करायचं. मे बी तुम्ही इथंपर्यंत कुठेतरी आला असाल, या पुढं काय करायचं कळलं नसेल. मे बी नाव यू हॅव गॉट इट हाऊ टू सॉल्व दिस. ओके, दिस इज ऑल्सो ओके, नो प्रॉब्लेम. Okay. Yeah. 10th question. A stone is dropped into a quiet lake and waves move in circles spreading out radially outward with the speed of this. At the instant when radius of the circular wave is 4 by pi meter, how fast is the enclosed area increasing? Question छान आहे बरं ना, कम्प्लीट इमॅजिनेशनचा क्वेश्चन आहे. समजा हे असं काहीतरी पॉन्ड असेल, याच्यामध्ये तुम्ही दगड टाकला. समजा दगड टाकला की काय होतं, त्याचे वेव्स तयार होतात अशा बाजूला, त्या वेव्स पसरायला लागतात अशा अशा. ओके, मूव्ह व्हायला लागतात. मग त्यांचं जे स्पीड आहे पसरण्याचं, ते त्यांनी दिलेलं 0.5 मीटर पर सेकंड. हे सिम्पली काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस असतो, जे dr/dt ची व्हॅल्यू असते, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, जेव्हा काहीतरी माझा रेडियस काय होता, हा काहीतरी रेडियस आहे समजा, हा रेडियस होता 4 बाय पाय असा काहीतरी रेडियस होता समजा, त्यावेळेला एरिया किती होता, म्हणजे हा एरिया एवढा, ह्याचा हाऊ फास्ट इज द एरिया इज इन्क्रीजिंग, सॉरी, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विचारलं त्यांनी. म्हणजे तुम्हाला dA/dt विचारलं. मगाशी जसं व्हॉल्यूमचं केलं तसंच आहे. ज्या मुलाचं इमॅजिनेशन चांगलं आहे त्यालाच बऱ्यापैकी लवकर हा कळेल क्वेश्चन. ओके, आणि असं नाही कळला तर आय विल टेल इट, डोंट वरी, ट्राय टू अंडरस्टँड दिस काय नेमकं. तुम्हाला बेसिक गिवन काय काय ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे पहिल्यांदा, की आपल्याला dr/dt ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे, 0.5 मीटर पर सेकंड, आणि dA/dt ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. कधी विचारलेली आहे, जेव्हा माझा रेडियस होता 4 बाय पाय. तुम्हाला एरिया आणि रेडियस मधलं रिलेशन ऑलरेडी माहीत असावं, ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग ह्याला जर मी डिफरन्शिएट केलं, dA/dr केलं समजा, सो इट विल बिकम 2 पाय आर. हे 2 पुढे येईल, मल्टिप्लाय होईल तिथं, आणि तिथं 1 राहील फक्त. सो दिस इज 2 पाय आर. आता एवढे बेसिक डिफरन्सिएशन तुम्हाला जमले पाहिजे. and this can be written as dA is equal to 2 pi r dr. या दोन्हीकडे जर मी dt न डिवाइड केलं समजा, ओके, तर तुम्हाला ह्याची व्हॅल्यू विचारलेली, ह्याची व्हॅल्यू गिवन आहे आणि ह्याची पण व्हॅल्यू गिवन आहे. सो यू जस्ट हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू. 2 पाय, रेडियस किती दिला आहे 4 बाय पाय, dr/dt किती दिला आहे 0.5, त्याला 1/2 म्हणूया. दिस 2 gets cancelled out, pi gets cancelled out, and this dA/dt comes out to be 4. आता एरिया आहे म्हटलं तो कशात बदलणार, मीटर स्क्वेअर मध्ये, आणि टाइम कशात आहे, सेकंड मध्ये. दिस इज द आन्सर. कळले का बघा. ओके, त्यानंतर आता हे मगाशी जे सांगितलं तोच क्वेश्चन आहे. पोझिशन ऑफ अ पार्टिकल इज गिवन ॲज. आता पोझिशन बदलली की डिस्प्लेसमेंट होते, आणि डिस्प्लेसमेंट मिळाले की आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढता येतं बाय डिफरन्शिएटिंग. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर एक हे लिहून घ्या सिम्पली, की डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी मिळते, व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं की ॲक्सेलरेशन मिळतं. एक छोटासा चार्ट आहे जो मी 11th क्लासच्या मुलांना देतो, तुम्ही पण लक्षात ठेवू शकता. आणि आता एवढा नाही कळाला, डोंट वरी, हा मी शिकवेन तुम्हाला परत कायनेमॅटिक्समध्ये. तुम्ही म्हणाल सर इथं मगाशी डिस्प्लेसमेंट होता तर पोझिशन कुठून आली. तर पोझिशन जी आहे ती जर टाइम डिपेंडंट असेल,
जे टाईमवर बदलत असेल तर त्याप्रमाणे डिस्प्लेसमेंट सुद्धा होते ना. मग टाइम टी इज इक्वल टू 0 मी ऑलरेडी पकडतो आणि त्यालाच मी इनिशियल पोझिशन पकडतो. इथं जर तुम्ही बघितला काय बघा, पोझिशन x इज इक्वल टू 2 प्लस 5t प्लस 7t स्क्वेअर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जेव्हा टी इनिशियली कुठं होता तो 2 मीटर्सवर कुठंतरी होता, असं तुम्हाला हे इक्वेशनमधून दिसेल. आणि जसं जसं टी बदलत जाईल त्याप्रमाणे त्याची पोझिशन बदलत जाईल, म्हणजे इनडायरेक्टली काय होतं, डिस्प्लेसमेंट होतीये त्याची. ठीक आहे. म्हणून आपण कधी कधी ह्याला डायरेक्टली डिस्प्लेसमेंट वगैरे सुद्धा म्हणून घेऊ शकतो. ठीक आहे. हे मी तुम्हाला कायनेमॅटिक्समध्ये अजून एकदा शिकणार. याला जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करता, v is what dx by dt, velocity is what rate of change of displacement. हे 2 ऑलरेडी निघून जातं, लक्ष द्या, कॉन्स्टंट असल्यामुळे राहतं काय 5 प्लस 14t. याला अजून एकदा डिफरन्शिएट केलं की तुम्हाला ॲक्सेलरेशन मिळतं dv by dt. ते किती असणार 14. कळले का बा. मग तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं, व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटली इथं, किती भेटली 5 प्लस 14t. इनिशियल व्हेलॉसिटी म्हटलं, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे ज्यावेळी टाइम 0 होता त्यावेळी व्हेलॉसिटी किती होती, इथं t व्हॅल्यू 0 पुट करा तर आन्सर विल बी 5. इथं म्हटलंय बघा t इज इक्वल टू 0. व्हेलॉसिटी आहे t इज इक्वल टू 2 सेकंड्स. इथं t इज इक्वल टू 2 सेकंड जर पुट केला, व्हेलॉसिटी कम्स आउट टू बी, इथं तर 2 पुट करा, 14 28 आणि 5 30 33 मीटर पर सेकंड. ओके. त्यानंतर ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल ती मिळाली आपल्याला ऑलरेडी 14 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे कायनेमॅटिक्सचा पार्ट आहे जो इथं डिफरन्सिएशनमध्ये त्यांनी वापरलेला. पण घाबरू नका, यातलं काहीच जरी नसेल कळालं तरी पण मी हे परत शिकवेन. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला डिफरन्सिएशन फक्त येतंय का हे बघा फक्त यातलं, बाकीचं काय काय नाही आहे, लिव्ह इट, जस्ट लिव्ह इट. डिफरन्सिएशन मी जे केलं इथं 5 प्लस 14t 14 हे तुम्हाला जमतंय का फक्त बघायचं यातलं, नथिंग एल्स. ओके. त्यानंतर 16th question, what it is saying, a metallic disc is being heated, its area at any time is given like this, calculate the rate of increase in area at t is equal to 3. डिस्क म्हणजे सगळ्यांना माहीत असावी, अशी दिसते डिस्क. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण याला हिट देतो, तुम्ही शिकलाय का माहीत नाही मला, पण ही एक्सपांड होते. एवढी जास्त अशी एवढी एक्सपांड होत नाही, आणि थोडी थोडी एक्सपांड होते. मग आता ह्या डिस्कचा एरिया काहीतरी असणार ना, एरिया इज पाय आर स्क्वेअर, बरोबर, सर्कल आहे ना तो सिम्पली. मग त्याचा एरिया आता वाढायला लागलाय, समजा थोड्या वेळानंतर असा एवढा झाला, आता एवढा होत नसतो तरी पण आपण पकडूया, थोड्या वेळानं अजून वाढला, तर हा टाईमनुसार कसा बदलतो एरिया त्याचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, दिट इज 5t स्क्वेअर प्लस 4t. मग त्यांनी विचारले कॅल्क्युलेट द रेट ऑफ इन्क्रीज ॲट t इज इक्वल टू 3 सेकंड्स. म्हणजे एरिया रेट टाईमनुसार कसा बदलतो ते काढण्यासाठी आपल्याला डी ए बाय डी टी काढायला पाहिजे पहिल्यांदा. इट्स व्हॅल्यू विल बी 10t प्लस 4. आणि हा t इज इक्वल टू 3 सेकंड्सला किती रेटनं बदलत होता हे काढायचं असेल आपल्याला, तर डी ए बाय डी टीमध्ये टीची व्हॅल्यू आपल्याला 3 पुट करणं गरजेचं आहे. दिस विल बी वॉट, पुट करा बघू याच्यामध्ये 10 इंटू 3 प्लस 4, आन्सर विल बी 34 मीटर स्क्वेअर पर सेकंड, एरिया पर टाइम. सोपा क्वेश्चन आहे. ओके. नेक्स्ट 17th question, the velocity of a particle moving along x-axis is given, then acceleration of the particle is. मगाशी आठवतंय का रे, डिस्प्लेसमेंट चेंज झाली की व्हेलॉसिटी होते, व्हेलॉसिटी चेंज झाली की ॲक्सेलरेशन येते. मग व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं की ॲक्सेलरेशन मिळतं. सो ॲक्सेलरेशन इज रिटर्न ॲज डी व्ही बाय डी टी.
तुम्ही शाळेमध्ये कदाचित असं बघितलं असेल व्ही मायनस यू अपॉन टी. हा जो आहे तो मॅक्रो चेंज, आपण जो बघतो तो मायक्रो चेंज आहे, कारण टाईमनुसार बदलती येते. ओके, लक्ष द्या. मग ॲक्सेलरेशन जर मला काढायचं असेल, आय नो दॅट व्हेलॉसिटी इज वॉट 4t² प्लस 3t प्लस 1. ह्याला जेव्हा डिफरन्शिएट करेन आणि आय विल फाइंड आउट दिस dv/dt, दिस विल बी वॉट 8t प्लस 3. आणि त्यांनी म्हटलंय t इज इक्वल टू 1 सेकंड्सला किती असेल. 8 इंटू 1 प्लस 3, दॅट विल बी 11 आय गेस. या 11 मीटर पर सेकंड. नाही, ॲक्सेलरेशन आहे ना का, मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट्सचं टेन्शन नका घेऊ, मी शिकवणार आहे तुम्हाला ते. आता सध्या तुम्हाला डिफरन्सिएशन जमते का बघा, या पूर्ण गणितामधला हे तुम्हाला जमते का फक्त बघा. मी जर तुम्हाला असं दिलं असेल, त्याच्यावरून डिफरन्शिएट करून हे काढता येतं का तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करता येते का, दिस इज इम्पॉर्टंट फॉर यू. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर 18th क्वेश्चन. A car is moving along straight line whose equation of motion is given by s is equal to ut plus half at square टाइप मध्ये असं काहीतरी दिलेलं आहे त्यांनी, डेंजर. ओके, द व्हेलॉसिटी ऑफ द कार ॲट स्टार्ट असं विचारलेलं आहे. मग परत तेच केलं त्यांनी, डिस्प्लेसमेंट दिली आणि व्हेलॉसिटी काढायला सांगितली. मग हे डिफरन्शिएट करून काढतो ना आपण. व्हेलॉसिटी इज वॉट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि त्याच्यामध्ये इनिशियल विचारलं, म्हणजे स्टार्ट विचारलं. स्टार्ट कधीपासून होतो, वेन द टाइम इज इक्वल टू 0. So s is given as what, 12t plus 3t square minus 2t cube. याला तुम्ही डिफरन्शिएट केला की you will get velocity. So this will be 12 plus 6t minus 6t square. आणि ह्याच्यामध्ये t ची व्हॅल्यू 0 पुट करा तुम्ही. चेक इट what happens. एक मिनिट. 12t, हां बरोबर. सो दिस विल बी, वेलॉसिटी विल बी 12 मीटर पर सेकंड. तसा ऑप्शन इथं थर्ड आहे बघा. समजून घ्या. परत हा कायनॅमेटिक्सचा पार्ट आहे जो मी परत घेणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. समजतंय, आता समजला तर तिथं तुम्हाला एवढा वेळ नाही लागणार, त्यामुळे समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट हा पण क्वेश्चन तसंच आहे बघा. A particle moves along x axis such that its coordinates म्हणजेच पोझिशन चेंज अकॉर्डिंग टू द एक्सप्रेशन. म्हणजे पोझिशन त्याची चेंज कशी झाली आहे, 2 minus 5t plus 6t square. ओके, द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज, आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केली की व्हेलॉसिटी मिळते. सो व्हेलॉसिटी इज 0 minus 5 plus 12t. ओके, म्हणजे -5 plus 12t. दिस इज द व्हेलॉसिटी. आणि इनिशियल व्हेलॉसिटी जर म्हटलं असेल त्यांनी, तर त्यावेळेला टाइम किती पुट करायला पाहिजे तुम्ही, 0 पुट करणं गरजेचं. हा ॲरो का दिला, बिकॉज इट इज अ वेक्टर, जे मी तुम्हाला शिकवेन नंतर, डोंट वरी. म्हणजे t इज इक्वल टू 0 पुट करा. सो व्हेलॉसिटी कम्स आउट टू बी -5 मीटर पर सेकंड. सो द ऑप्शन इज 1. ओके, 20th क्वेश्चन. अरे सेम kind of question is given. I think the same question has been given here. काय दिलंय बघा, डिस्प्लेसमेंट इज गिवन ॲज 2 minus 5t plus 6t square. याला डिफरन्शिएट केले की व्हेलॉसिटी मिळते विच इज इक्वल टू -5 plus 12t. त्याला अजून एकदा डिफरन्शिएट केले की ॲक्सेलरेशन मिळतं विच इज इक्वल टू -5 तर 0 होऊन जाणार, अँड दिस विल बी 12, isn't it? So 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर विल बी द आन्सर. त्यांनी इथं म्हटलं इनिशियल ॲक्सेलरेशन म्हटलेलं आहे. तुम्ही जर बघितला तर ॲक्सेलरेशन हा कॉन्स्टंट आहे. मग इनिशियल जेवढा असेल तेवढा फायनल असेल, काय असेल तो सेमच असेल. सो यू नीड नॉट बॉदर अबाउट दिस. ओके, तुम्हाला डिफरन्सिएशन जमू दे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी राईट नाव.
थोडंसं फास्ट घेतोय कारण यू कॅन पॉज दिस अँड वॉच इट अगेन ॲट युअर ओन पेस. लास्ट क्वेश्चन. The radius of spherical bubble is changing with time. The rate of change of its volume is given by. हा इझी क्वेश्चन आहे जो मगाशी आपण केलेला आहे. स्पेरिकल बबलचा रेडियस बदलतोय, मग ह्याच्या व्हॉल्यूम कसा बदलेल हे विचारलंय. व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, इट इज गिवन ॲज 4/3 पाय आर क्यूब. मगाशी जसं केलंय तसंच आहे आपण. हे dv/dr करा, विल बी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूबचं डिफरन्सिएशन काय असणार, 3r² असणार. सो dv/dr इज इक्वल टू, ह्या 3 ला हा 3 निघून गेला, दिस विल बी 4πr². मग त्या dvला इथंच ठेवा, drला तिकडे घेऊन जा, 4πr² इंटू dr, आणि ह्याला काय करा, dt ने डिवाइड करा. मग हा जो भेटेल तुम्हाला, दिस विल बी द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि हा जो भेटेल इट विल बी द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग हे रिलेशन तुम्हाला कुठं भेटतंय बघा, 4πr² इंटू dr/dt इन द फर्स्ट ऑप्शन. ओके, तो आय थिंक दीज आर दी डाऊट्स, आणि यातले बऱ्यापैकी मी कव्हर केलं असं वाटतंय मला. थोडे पॉईंट जर तुम्हाला एवढे एक्झॅक्टली अजून कळालं नसतील तर एवढं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, जे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीवाले क्वेश्चन्स किंवा पहिल्या ते 3 आणि 4 मी नंतर कव्हर करणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट.